गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर दुपारचे जवळपास 1 वाजले आहे आणि आम्हाला सकाळीच निघायचं होतं पण उशीर झाला आणि फायनली लेट पण थेट आम्ही चाललो आहे आता कुठेतरी फिरायला. तर बघत हा आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ असं सगळेजण चाललोय. आजी नाही आहे, मिस्टर पण नाही आणि गायत्री दिदी पण नाही. आम्ही सगळे चाललोय, ते टाईमवर कॅन्सल झाले. तर जवळच जायचं आहे, थोडंसं गार वाटेल असं ठिकाणी. तर चला तुम्ही पण बघा नाशिकमध्ये कुठे फिरणार आहे आम्ही. उन्हात आणत पण गाडीत चाललो आम्ही. नाही तुम्ही काय बोलला, गार वाटेल अशा ठिकाणी उन्हात आणत चाललोय आपण. उन्हात आणत आणि गार म्हणजे उन्हात आणत चालू, मग गार वाटलं पाहिजे ना अशा ठिकाणी आंघोळ करू. चला चला चला. बघा ट्रॅफिक बघा किती आहे. हे ऋषीला आंघोळ घालायची. हे बघा हे आमचं बुदलं. धनराज बघू राहिलं सगळं गाड्या. ए धनराज नाही आता काही पण म्हणा, आता तो नाही बघत तिकडे. चला आता त्याला बाहेरचा नजारा बघायचा. आणि हे मिस्टर बघा एकदम स्टायलिश चष्मा बिष्मा गॉगल घालून सगळं ब्राऊन दिसत असेल का हो तुम्हाला? नाही तर खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलो नव्हतो, तर त्यामुळं आज आम्ही आलो होतो पांडवलेनीमध्ये, म्हणजे पांडवलेनी बघायला. तर आम्ही तर भरपूर वेळा बघितलेली आहे, पण मामान त्यांना बघायची होती का. आणि मामान ते दरवेळेस मुंबई म्हणजे येतात, यात्रेला येतात, 2-3 दिवस राहतात आणि लगेच जातात. त्यामुळं मग ह्या वेळेस ते 2-3 दिवस जास्त राहिले आमचं इथे. तर त्यांना पण फिरायचं होतं, त्यामुळं मग आज आम्ही नाशिक फिरायला आलो होतो. शार्प 1 तास झाला ना. शार्प एकदम 1 मिनिट पण ऊपर 1 मिनिट पण नीचे नाही. चला त्याला माहिती बाहेर फिरायचं आता उठलं ते. चला झोपा काढला झोपला इथून तिथून आणि आता कळतंय बाहेर. हो त्याची टोपी आहे ना जवळ, टोपी दिली होती ना मी. हे बघा इथे आपण कुठं आलो, आपण भोर आलो पिलू, भोर आलो. आणि तो झोपातून उठली ना आता इकडलं तिकडलं पाहायचं, मस्त फिरायचं. चला माझे हिरो पाहिले का आज, किती हिरो सारखे दिसत आहे. नवीन शर्ट म्हणून स्वॅग आहे का. सिन्नरपासून पांडवलेनी म्हणजे 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आम्हाला तर 1 तास लागला तिथपर्यंत जायला. आणि इथे आल्यावर तुम्ही बघू शकता थोडंसं ऊन पण होतं, पण मग इतकं काय वाटून आलं नाही. आणि आजूबाजूला तुम्ही झाडं बघताय, तर झाडांची पानं थोडी गळाली होती उन्हामुळे, जास्त कोरडी झालेली होती ते झाडं. हा म्हणजे बिचाऱ्यांना पानं नाही तर आपण बघायचं नाही का. बघ बघ सगळ्यांना बघ तू एक झाड. किती छान वाटतंय. पानं नाही, उन्हामुळं ते झालंय तसं. होईल ते नंतर, परत हिरवं दिसल. तर पांडवलेनी हे नाशिकमधलं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि हे खूप पुरातन म्हणजे त्याला इतिहास पण आहे. तर आपण म्हणतो ना की खूप जुनी वास्तू आहे. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस पांडव इथे आलेले होते तर ते इथे राहायचे, त्यामुळं त्याला पांडवलेनी असं नाव पडलं. पिलू कुठं आलो तू? त्याला गार गार वाटतंय. त्याला सांग, त्याला वाटत आणि आवाजाचा एकदम इको होतोय. हा आवाज ऐकू येतोय. लहान मुलाला उन्हात उभं केलं आणि नीट टोपी घेतली. हे बघा नीट बघून घ्या, हेच ते. तुम्ही बघितलं की लेण्या खूप मोठ्या आहे, म्हणजे आतमध्ये ना खोली खूप अशा मोठ्या आहे. आणि तिथे आवाजही असं आपण म्हणतो ना तिथे इको पॉईंट असल्यासारखं तसं तिथे आवाज होतो मध्ये. आणि तुम्ही बघताय की प्रत्येक लेणीवर असं नाव दिलेलं 1, 2, 3, 4 असं नावं दिलेली आहे.
आणि जसं वेरूळला लेण्या आहे तर कैलास लेणी तिथली खूप प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे इथल्याही लेण्या खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही इकडे बघाल की म्हणजे खूपच सुंदर वाटतं तिथे गेलं. आणि तिथला दगड आहे ना इतका गार लागतो, म्हणजे एवढ्या उन्हातसुद्धा आम्हाला तिथे बिलकुल पण गरमी जाणवली नाही. तर तिथल्या दगडाला हात लावल्यानंतर तो एकदम गार लागतो आणि आम्हाला खरं सांगते तिथून म्हणजे हलावंसंच वाटत नव्हतं, कारण इतकं गार वाटतं. आणि तुम्ही बघता की म्हणजे ऊन पण होतं, पण जेवढा आम्ही त्या पॅसेजमध्ये होतो ना तर तिथे खूप गारवा होता, म्हणजे तुम्ही त्या दगडाला हात लावल्यानंतर अगदी तो दगड गार लागायचा. तर खूप भारी वाटत होतं तिथे. तर त्यानंतर मग आम्ही तिथे जरा वेळ बसलो, मी, मम्मी आणि पूजा बाळाला घेऊन. आणि मामा आणि बाकीचे जण सर्व बाहेर म्हणजे पुढच्या लेण्या बघायला गेले होते, तर आम्ही बघितलेल्या होत्या त्यामुळे आम्ही बसून घेतलं. आणि तुम्ही इथे बघता ही लेणी, तर इथे ना मध्ये खूप मोठी खोली आहे आणि आतमध्ये सूर्यप्रकाश म्हणजे जेवढा येतो तेवढाच बस. आणि इथे जे गौतम बुद्धांची तुम्हाला मूर्ती दिसते ना म्हणजे प्रतिकृती, तर तिथे तर पूर्ण अंधार होता. तिथे टॉर्च लावून बघितल्याशिवाय तर आतमध्ये काहीच दिसत नव्हतं. त्या आदित्य आणि ऋषी ना टॉर्च लावून बघत होते आतमध्ये. घे 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 पकड 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 पकड. इथं फिरून झालंय, आता नेक्स्ट लोकेशनला जायचंय आम्हाला. पण म्हणजे आम्ही जवळपास 1-1:30 वाजता इथे 2 वाजता आम्ही इथे पोहोचलो. आणि इथे पोहोचल्यानंतर तुम्ही बघताय खूप कडक ऊन आहे, पण ऊन असून पण आतमध्ये खूप थंड वाटलं, खूप गार वाटलं. आणि हवा तर खूपच आहे आणि मस्त वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही इतक्या उन्हाचे आलो होतो. फक्त खालून वरती यायला थोडंसं स्ट्रगल झाला, पण इथून पायऱ्या होत्या. पण इथे आल्यानंतर छान वाटलं, गार वाटतं. आणि गार आहे म्हणजे दगड एकदम गार आहे, त्याच्यामुळे भारी वाटलं. तर चला आता पुढे जायचं आम्हाला, बघू आता कुठे नेत आहे. तर चला. पांडवलेणी बघून झाल्यानंतर आम्ही आता इकडे सोमेश्वरला आलेलो होतो. तर म्हणजे आज तुम्ही म्हणाल की नाशिकमध्ये तुम्ही तर फिरले असेल, तर आम्ही नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाण फिरलेलो आहे, पण मामान ते जास्त कुठे गेलेले नाही आहे. आणि ते म्हणजे येता 2-3 दिवस राहतात, त्यामुळं त्यांना जास्त कुठं जायलाही मिळत नाही. त्यामुळं मग आम्ही आज इकडे आलो होतो. तर त्यांना सोमेश्वरला दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळं मग आम्ही इथे आलो. आणि तिथेही बरीच गर्दी होती, तर महादेवांचं आम्ही दर्शन घेतलं तिथे. तर तुम्हीही दर्शन घ्या, ज्यांना कोणाला सोमेश्वर माहिती नसेल तर त्यांनी म्हणजे गंगापूर रोडला आहे, तर खूप छान बघण्यासारखं ठिकाण आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या, छान वाटतं तिथे. म्हणजे आम्ही ना असं जायचो ना पिकनिक म्हणून किंवा मग असं बोर झालं घरी, तर आम्ही लग्नाआधी पण मम्मी पप्पांसोबत तिथे भरपूरदा गेलेली आहे. तर तिथे गेलो, त्यानंतर मग आम्हाला जेवण करायचं होतं, तर जेवणासोबत आम्ही थोडा नाश्ताही घेतला. जास्त काही जेवण आणलेलं नव्हतं, त्यामुळं कॉमन सेन्सच नाही आहे ना. मला वाटलं की आपण प्लेट वगैरे काही आणलंच नाही, पण मम्मी हुशार आहे. मम्मी ही फक्त तोंड घेते आणि निघते बाहेर, मेकअप करते. ते पोराचं पण काही घेत नाही हो मम्मी. ही बघा ही मम्मी हिने फक्त निघा निघा. मिरची चटणी ओ ही चटणी थोडीशी द्या मला, म्हणजे मी पोळी सोबत खाते. नाही नाही, मी पोळी सोबत ही चटणी खायला असं म्हणते. मी थोडी पूजाची ना मजाक मस्ती करत होती. मी आणि गणेश भाऊ थोडंसं तिला चिडवत होतो. तर आम्ही ना नाश्ता घेऊन आलो तिकडनं, म्हणजे पाववडे वडापाव वगैरे. आणि तिथे ना खूप मोकळं पटांगण होतं साईडला, तर तिथे आम्ही जेवण करण्यासाठी बसलो. तर घरून आम्ही नाश्ता वगैरे केला होता, पण मग तिथे जाऊन पुन्हा आम्ही जेवण केलं. आणि असं बाहेर खूप भारी वाटतं. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही मस्त बाहेर बसलो. आणि हा बघा लाडू आपला इकडे गणेश भाऊंसोबत कसा खेळतोय. त्याला बाहेर गेल्यावर काहीच टेन्शन नसतं त्याचं, न रडण्याचं न कसलं, त्याला फक्त खेळायचं असतं. आणि इकडे तिकडे काय चालू आहे काय नाही फक्त बघायचं असतं. तर हे बघा किती छान खेळतोय. तर आम्ही जेवण करत होतो, तर त्याचं तर तेही टेन्शन नसतं. त्याला एकदा का दूध पाजलं की तो म्हणजे 2-3 तास त्याला बघण्याचं टेन्शन नाही. तो मस्त कोणाकडेही खेळतो आणि त्याला खेळण्यासाठी पण भरपूर होतं तिथे. तर त्याला सरकुंडी खेळवत होते गणेश भाऊ, पण तो इतका घाबरत होता. तर तुम्ही बघाल की ना तो म्हणजे अक्षरशः पकडून ठेवत होता. त्याला असं वाटत होतं
तुम्हाला पाडून देता की काय कोणी, एवढा हुशार आहे आपला लाडू. तर त्या बघा परत पकडून ठेवलं. तर गणेश भाऊ त्याला छान सरकुंडी खेळवत होते आणि त्यालाही मजा येत होती. सरकुंडी खेळून झाल्यानंतर मी आणि पूजा त्याला झोका खेळायला घेऊन आलो. झोक्याचा वापर फक्त लहान मुलांसाठीच आहे आणि ते लहान मुले बघा दोघी पण आणि बिचारे ते मुलं बघा उभे, त्यांना हे दोघं झोका पण नाही. हा बिचारे ते लहान मुलं वाट बघताय पण हे उतरत नाही. अर्धा तास झाला झोका खेळताय आणि हे आमचे अर्धा तासापेक्षा जास्त झाली. बघा आता वहिनी उठल्या, हे बसले आफ्टर लॉंग टाइम. लॉंग टाइम. 5 मिनिटं पहिले बसलेला, आता परत बसलाय. बसायचंय का? आणि ते तिकडे एक बघा काय खेळत आहे. ते तुमच्यासाठी नाही, हे लाडूसाठी आहे. नाही बाबी, हे पिलू, ए सोनू, हे पिलू. तू मोठा झाला का आपण ना चालू बरं का. झोका खेळून झाला, सरकुंडी खेळून झाली आणि आता इथे बघा लाडू बसला आता घोड्यावर. आणि घोड्यावर बघा डायरेक्ट उड्या मारतोय, म्हणजे त्याला काही कळत नाही. पण बघा, आणि मी पण त्याला ना घोड्यावर बस म्हणजे असं मागे पुढे करत होते. त्याला पण खूप भारी वाटत होतं. त्याला असं वाटत होतं नक्की असली घोडा आहे. आणि तो घोडा ना म्हणजे लाईटीवर असतो, पण मग एवढं लहान मुलांना बसू देत नाही. त्यामुळे आम्ही लाडूला फक्त बसवून त्याला मजा येईल फक्त तेवढंच त्याला 5-10 मिनटं बसवलं आणि आम्ही इथे खाली उतरलो. तर तुम्ही खाली बघू शकता खूप मोठं नदीचं पात्र आहे सोमेश्वरच्या इथे. तर तिथे बोटिंग पण केली जाते, पण आम्ही काही बोटिंग वगैरे केली नाही तिकडे. पिलू नो आईस्क्रीम, तुला नाही. बॅड बॉय का तू? गुड बॉय. आईस्क्रीम नाही खात बाळा पण चांगले काढले, माझे फोटो काढायला ना. सगळे आईस्क्रीम खात आहे ना, त्याला आईस्क्रीम खायचे. सोमेश्वरवरून निघाल्यानंतर आता आम्ही आलो होतो व्यंकटेश बालाजींच्या मंदिरात. तर सोमेश्वरपासनं अगदी 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे. आणि हे मंदिरही खूप छान आहे, म्हणजे नाशिकमधलं प्रसिद्ध मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात आल्यानंतर तर खूप छान वाटतं, म्हणजे अगदी शांतता वाटते आणि खूप टापटीपपणा आहे ह्या मंदिरात. म्हणजे बिलकुल पण असं आवाज वगैरे नाही, एकदम शांतता, खूप भारी वाटतं. दिवसभरही आपण तसं बसू शकतो त्या मंदिरात. नंगपंग बाल आणि याचे आता कपडे बदलणारे आम्ही. तो कामाला जाताना हा, तो शर्ट खलप करून टाकलं त्यांनी सगळं. है ना पिलू? आवडतं नवीन नवीन कपडे घालायचे, भूल जायचं. तर तुम्ही दर्शन घेतलं असेल. आणि आपल्या लाडूचं बघा काय चाललं होतं, तर त्याचे कपडे खूप खराब झाले होते. त्यामुळं पूजा त्याचे तिथे कपडे चेंज करत होती. आणि तुम्ही इथला बाहेरचा परिसरही बघू शकता, खूप छान आहे, म्हणजे खूप शांत वातावरण आहे. आणि तिथे बसल्यानंतरही खूप भारी वाटतं. आणि पावसाळ्यात तिथे ना धबधबे असतात, तर ते बघायलाही खूप गर्दी होते पावसाळ्यात. तर चला, तिथून आता आम्ही आलो होतो नवशा गणपतीच्या इकडे. पण नवशा गणपतीला येईपर्यंत माझ्या फोनची बॅटरी खूपच लो झाली होती, म्हणजे अक्षरशः फोन स्विच ऑफ झालेला होता. तर मंदिरात जाण्याआधी आम्ही एका ठिकाणी फोन चार्जिंगला लावला आणि दर्शन करून आल्यानंतर मग आम्ही इथे उसाचा रस पिला. आणि जिथे उसाचा रस पितो तिथेच माझा फोनही चार्जिंगला लावलेला होता, त्यामुळं मग मधला काही शूट घेता आलं नाही. पण मग तिथलंही दर्शन खूप छान झालं आमचं. तर नेक्स्ट टाईम गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दर्शन म्हणजे घडवेल. तर आज तर काही जमलं नाही, कारण पूजाच्याही फोनची चार्जिंग नव्हती आणि माझ्याही फोनला चार्जिंग नव्हती. दोघींचेही फोन एकाच वेळेस चार्जिंगला लावलेले होते. तर हे बघा, आमचं रस पिऊन झाला आणि आपल्या लाडूलाही रस प्यायचा होता. तर त्याला पण 1-2 घोट पाजला पूजाने, कारण तो फ्रूटचाच होता, त्यामुळं मग काही नाही. पिलू का घ्यायची तुला? का घेतलं आजीने? का घेतलं तुला? आले आले अरे गदा घेतली का बघू? बजरंगबली. ए बजरंगबली आमच्या पिल्लूला. त्याला किती असत.
आणि आता सगळ्यात शेवटी आम्ही आलो होतो पंचवटीला. तर पंचवटीला आम्ही कपालेश्वरांचं दर्शन घ्यायचं होतं आणि मेन म्हणजे आम्हाला गंगा आरती बघायची होती. पण गंगा आरतीला आम्हाला थोडं लेट झालं, गंगा आरती होऊन गेलेली होती. त्यामुळं मग आम्ही गंगेवर आलो आणि फक्त हातपाय वगैरे धुतले, कारण तुम्ही बघताय की पाणीही सोडलेलं नव्हतं गंगेला. आणि आजूबाजूला तुम्हाला सगळं असं पडलेलं दिसतंय. तर कुंभमेळ्यामुळे ना पंचवटीच्या इथे भरपूर सारं काम चालू आहे. आणि जे हिरवं नेट लावलेलं दिसतंय ना, तर तिकडे सुद्धा म्हणजे असं घरं वगैरे तिथले जे बांधकाम होतं तर ते पाडलेलं आहे आणि नवीन बनवत आहे. तर आम्ही हातपाय धुतले आणि आता निघालो होतो कपालेश्वरांच्या दर्शनासाठी. तर कपालेश्वर मंदिर गंगेच्या अगदी समोरच आहे. तुम्ही बघितलं असेल, जर जे कोणी आले असतील त्यांना माहिती असेल. आणि अजून एक की कपालेश्वरांच्या मंदिरासमोर नंदी नाही आहे. आणि हे भारतातील असं एकमेव मंदिर आहे की ज्या शिवलिंगापुढे किंवा महादेवांच्या मंदिरापुढे नंदी नाही आहे. तर त्यामागेही खूप पौराणिक कथा आहे. तर चला, आता आम्ही आलो होतो आणि जास्त काही गर्दी नव्हती, कारण 8:30 वाजले होते आणि एवढं रात्री गर्दी नव्हती. त्यामुळे आमचं खूप निवांत दर्शन झालं. कपालेश्वरांचं दर्शन झालं आणि ना आम्हाला ना शालीमारला थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर खूप लेट झालं होतं, पण तरी पण आम्ही अर्धा तास तिथे थोड्याफार वस्तू घेतल्या. आणि ना पूजाला मला नेकलेस घ्यायचा होता, तर आम्ही तोही घेतला तिथे. त्यानंतर मग म्हणजे आम्ही मम्मीच्या घरी गेलो. तर जास्त काही तिथे शूट घ्यायला जमलं नाही, कारण घराचं काम चालू होतं. आणि हे बघा, गेल्या लाडू गुड्डू मामाकडे गेला. आणि तुम्ही बघताय की घराचं काम थोडंसं म्हणजे होत आलेलं होतं, फक्त फरशा वगैरे बसवायचं फरशाही बसून झालेल्या होत्या, कलर द्यायचं काम बाकी होतं. तर चला, ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवेल मी. आणि आता साधारण 9-9:30 वाजले होते आणि आता आम्ही घरी निघालो. तर घरी यायलाही आम्हाला बराच उशीर झाला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.